तुम्ही पण फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करणार असेल तर जॉईन करण्याच्या आधी तुम्हाला ह्या काही पॉलिसीज माहिती असणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या कोणत्या कोणत्या लीगल पॉलिसीज आहेत, जर त्या पॉलिसीज तुम्हाला माहीत असेल तर ते तुमच्यासोबत कोणताही पर्सन स्कॅम करू शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ लास्ट बघा आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन आलेला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की तुम्ही पण फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करणार असाल, इन केस तुम्हाला कोणत्या पर्सनचा कॉल आलेला असेल किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होमसाठी यामध्ये फॉर्म फिल वगैरे केलेला असेल, तशाच प्रकारे जर तुम्ही फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करणार असाल, विचार करत असाल, पण तुम्हाला फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या जे काही लीगल पॉलिसीज आहेत तेच माहिती नसेल, तर तुमच्यासोबत कुणी पण स्कॅम करू शकतो. तर मी तुम्हाला जे काही लीगल पॉलिसीज आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. जर तुम्ही काय करू शकता, फॉरेवरची जे काही वेबसाईट आहे, मी इथे वेबसाईट देते, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पण चेक करू शकता जे काही लीगल पॉलिसीज आहेत. तर फर्स्ट पॉलिसी जे आहे, खूप साऱ्या लोकांना वाटतं की फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्स जॉब आहे का बिझनेस आहे. खूप सारे लोक यामध्ये ॲज अ जॉब म्हणून फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करतात, पण हे एक काही जॉब नाही आहे, तर एक प्युअर बिझनेस आहे. ते स्टार्टिंगला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जॉईन करायला पाहिजे. जे सेकंड आहे, यामध्ये खूप साऱ्या लोकांना वाटतं की फॉरेवरमध्ये फिक्स सॅलरी येते, पण फॉरेवरमध्ये फिक्स सॅलरी येत नाही. फॉरेवर काही जॉब नाही, त्यामुळे फिक्स सॅलरी येणं हे काही यामध्ये नाही आहे. किंवा तुम्ही जर बिझनेस करत असाल तर ते तुमच्या वर्कवर डिपेंड असतं की तुम्ही किती वर्क करताय, त्यावर तुमची सॅलरी येते किंवा कमिशन बेस हा बिझनेस आहे. तुम्ही जेवढं काम कराल त्यावरच तुमचं कमिशन येतं कंपनीकडून. जो थर्ड पॉलिसीज आहे, आय डी रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. आय डी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला यामध्ये एक बी रुपये कोणाला देण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही बिलकुल फ्री आय डी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये लॉंग टाईम बिझनेस करणार असेल तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड अपलोड करणं गरजेचं आहे. खूप सारे लोक यामध्ये स्किप करतात पॅन कार्ड, आधार कार्ड, पण तुम्ही लाँग टाईम बिझनेस करणार असेल तर तुम्हाला पॅन कार्ड स्किप करून चालणार नाही, तर ते अपलोड केलेलंच गरजेचं असते तुम्हाला यामध्ये. जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, तुम्ही जर फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर तुम्ही दुसऱ्या पर्सनची आय डी काढून यामध्ये बिझनेस करत असाल तर ते पण कंपनीच्या फॉरेवर पॉलिसीजमध्ये तुम्ही करू शकत नाहीत. पण इन केस तुम्ही जर करत असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही करत असाल तर तेव्हा तुम्ही ज्या पर्सनची आय डी बनवली आहे त्या पर्सनचेच तुम्हाला बँक डिटेल्स तुम्हाला फिल करणे गरजेचे असते, तेव्हाच तुमचं कमिशन यामध्ये येतं. जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुमच्यासोबत कोणतं पर्सन मिसगाईड करत असेल किंवा तुम्हाला फॉरेवरची जे काही इन्फॉर्मेशन आहे ती चुकीची देत असेल, तर तुम्ही फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये यामध्ये तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा ईमेल करून तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि तुमच्याशी काही फ्रॉड या स्कॅम झालेला आहे ते त्यांना सांगू शकता. तसेच यामध्ये फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सचे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत, एक ईमेल आय डी आणि एक फोन नंबर. तुम्ही यावर तुम्ही जे काही प्रॉब्लेम आहे तुमचा डिस्कस करू शकता. यामध्ये नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही फॉरेवरमध्ये आय डी रजिस्ट्रेशन किंवा कॉम्बो होल्ड किंवा आय डी ॲक्टिवेट करणं हा कोणताही यामध्ये असं काही नसतंच. तुम्ही डायरेक्टली आय डी बनवू शकता आणि तुमच्या आय डीवर बिलिंग करू शकता. जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, पी सी लेवल एकच असं लेवल आहे की त्यामध्ये तुमचं सी सीज काउंट होत नाहीत. जर तुम्ही पी सी लेवलला असेल आणि तुम्ही जर 4 पर्सनला यामध्ये ॲड केलेले असेल, 4 पर्सनच्या 8 सी सीज असतात तुमच्या आय डीवर काउंट होत नाहीत. तुम्हाला जे काही 2 सी सी जे असते तुमच्या पर्सनल आय डीवर करावेच लागते. जेव्हा तुम्ही एक वेळेस आय डीवर तुमचं करता तेव्हाच तुमच्या आय डीवर तुमच्या सी सीज काउंट होतात. त्यानंतर नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही कोणतेही यामध्ये लेवलअप करणार असेल, जसं की सुपरवायझर, मॅनेजर किंवा असिस्टंट मॅनेजर, कोणतेही जे लेवलअप करणार असेल तर तुम्हाला कंपनी 2 महिन्याचा यामध्ये टाईम देते. कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह मंथमध्येच तुम्हाला यामध्ये तुमचं लेवलअप करणं गरजेचं असतं. जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर आय डी बनवून तुम्हाला रिस्पॉन्सरिंग करायचं असेल, तर तुम्ही जर आय डी बनवून किंवा एखादा प्रोडक्ट घेतलेला असेल किंवा पी सी लेवल
तुम्ही यामध्ये जॉईन केलेलं असेल, जर तुम्ही 6 मंथ या तुमच्या आय डीवर इनॅक्टिव्ह असाल तर तेव्हा तुमची रिस्पॉन्सरिंग होते. आणि इन केस जर तुमच्या आय डीवर 2CC झालेलं असेल आणि तुम्ही रिस्पॉन्सरिंग करणार असाल तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष तरी तुमच्या आय डीवर इनॅक्टिव्ह राहावं लागते, तेव्हाच तुम्ही यामध्ये तुमचं रिस्पॉन्सरिंग करू शकता. जी नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही फॉरएव्हरमध्ये वर्क स्टार्ट करणार असेल तर जर तुम्हाला एखादा पर्सन त्याच्या पर्सनल अकाउंटवर तुम्हाला पैसे शेअर करण्यासाठी सांगत असेल तर ते इलिगल आहे. कारण फॉरएव्हरच्या पॉलिसीजनुसार यामध्ये कोणाच्याही पर्सनल अकाउंटवर एक बी रुपया पाठवायचा नसतो. जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर तुम्ही यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की 30 डेज मनी बॅक पॉलिसीज फॉरएव्हरमध्ये अवेलेबल असते. इन केस तुम्हाला जर फॉरएव्हरचे प्रोडक्ट नाही आवडले किंवा फॉरएव्हरमध्ये तुम्ही जॉईन केलं आहे पण ते पर्सन तुम्हाला सपोर्ट करत नाही, तर जेव्हा तुम्ही ज्या दिवशी आय डी बनवले आहे त्या दिवसापासून जे काही 30 दिवस असतात त्या दिवसापर्यंत तुमची 30 डेज पॉलिसी मनी बॅक पॉलिसीज म्हणजे तुम्ही ते प्रोडक्ट रिटर्न करून तुमचे जे काही पैसे आहेत ते रिटर्न घेऊ शकता. यामध्ये जे नेक्स्ट पॉलिसीज आहे, जर कंपनीकडून इन केस तुम्ही प्रोडक्ट मागवलेला असेल आणि तो प्रोडक्ट डॅमेज आलेला असेल तर तुम्ही कंपनीला मेल करू शकता. तो डॅमेज प्रोडक्ट रिप्लेस करून तुम्हाला यामध्ये नवीन भेटला जातो. तसंच जर तुम्हाला फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्टमध्ये कोणी तुम्हाला तुमच्याशी मिसगाईड करत असेल किंवा पैसे घेत असेल तर तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता किंवा तुमची कंप्लेंट करू शकता त्यांच्याशी. नाहीतर यामध्ये फॉरएव्हरमध्ये जॉईनिंग प्रोसेस इझी आहे, आय डी बनवू शकता. तर फॉरएव्हरमध्ये जॉईनिंग प्रोसेस इझी आहे. जर तुम्हाला जॉईनच करायचं असेल तर ते एक फ्री ऑफ कॉस्ट आय डी बनवू शकता. त्या आय डीवर तुम्ही डायरेक्टली बिलिंग करू शकता. तुम्ही स्वतः बिलिंग करायचं असतं त्या आय डीवर तर तुम्हाला डायरेक्टली 2CCचा कॉम्बो घेऊन तुम्ही डायरेक्टली 2CC म्हणजेच परमनंट लेवलवर येऊ शकता. किंवा जर मनी अमाऊंटचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट PC लेवलपासून स्टार्ट करू शकता. जेव्हा तुम्ही PC लेवलपासून स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला कंपनीकडून 2 महिन्याचा टाईम दिला जातो तुमची 2CC कंप्लीट करण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये फॉरएव्हरमध्ये जॉईन करू शकता. आणि जॉईन करण्याच्या आधी हे काही पॉलिसीज तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, नाहीतर तुमच्यासोबत कोणताही स्कॅम होऊ शकतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर फॉरएव्हरविषयी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा फॉरएव्हरचे प्रोडक्टविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता. थँक्यू.